मंत्र्यांना विचारा त्यांचं काय काय चाललेलं आहे. एक खातं असेल तर त्याचे 2 मंत्री झालेले आहेत. अनेक मंत्र्यांना अजूनपर्यंत कॅबिन मिळालेलं नाही. 5 तारखेत हॉटेलमध्ये मिटिंग घेतली जात आहे आणि ज्या पद्धतीनं मंत्र्यांमध्येच अस्वस्थता आहे, आमदारांना कळायलाच कारण नाही की काय चाललेलं आहे. त्यामुळे या पाशवी बहुमताचं जे परिणाम आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला भोगावं लागते आहे. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला पंपाला विद्युत नाही, ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही, पिण्याचे पाण्याचे प्रश्न निर्माण झाले, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळत नाही, त्यांना पैसे मिळत नाही, बेरोजगारांचे प्रश्न आहे, महागाई रोज आवाळाला टेकत चाललेली आहे आणि ह्या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्या आहोकाच्या बाहेर चाललेल्या आहेत आणि सरकार मस्तीमध्ये वागते आहे अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय. त्याचे परिणाम या पाशवी बहुमताचे परिणाम राज्याच्या जनतेला भोगावं लागते आहे.